मला एकट्यालाच कांदा कापायला अभि चाकू चेरी आजचा हा होऊन जाऊ द्या अरे होऊन जाऊ द्या अरे रे 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 मित्रांनो आज आम्ही ना रूमवरतीच जेवण बनवून खाणार आहे. आमचं ठरलंय आज की रूमवरतीच बनवूया कारण आमचे कापू गेलेले आहे गावी. तर आता मी सर्व साहित्य घेऊन आलोय. तिथे थोडंसं अंधार आहे, लाईट लावलेलं नाही. पहिले लाईट एकच मिनिट हे सगळं साहित्य आणलंय आणि आपल्याला सगळी तयारी चालू आहे. सगळे मित्र आतमध्ये तयारी करतात. आता मस्त राईस बनवून घेऊया. येताना हे पडलं होतं माहिती आहे का माझ्या हातातून, पिशवीच जड झाली होती. हे सगळं साहित्य आणलं. आता याला कापून घेऊ आपण. अभि चाकू मिळाला. बाई आपले मित्र आहे ना, काय बोलू त्यांना, कोणता शब्द ते करू. मीच एकटं इकडे काम करत बसलोय. एवढा गॅस ठेवलाय फक्त समोर आणि जाऊन बसलेत तिकडे. बॅचलर पोरांचं हेच अवघड असतंय. कधी रडलेलं नाही, आता रडत संधी मिळाली रडून. मला एकट्यालाच कांदा कापायला किती दुःख सहन करावं लागतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने मी कटाई करून घेतलेली आहे. टामटं कापलंय, कांदडं कापलंय, मिरची कापली आहे. इकडे आपल्याला कल्याणी ताईंनी काकडी दिली आहे. कोथिंबीर पण तिच्याकडूनच आली आहे. आता मस्त हे दोन्ही कापून घेऊया. अजून 2 कांदे आहेत. एवढ्या कांद्यात भागलं थाई, नाही तर अजून कापूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ना वाटाणे पण फ्रीमध्ये मिळाले काय कल्याणी ताईकडून आहे. याच्यामध्ये काय आहे, याच्यात आहे ना मिरची आहे. याच्यात पण आहे ना मिक्सरमधून काढलेली हिरवी मिरची. मस्त बनवायचं आहे. आचार्य आपला आहे ना थोडंसं साहित्य आणायला गेलं आहे परत, कारण साहित्य कमी पडलं आहे. कारण आपली क्वांटिटी जास्त करायची आपल्याला, त्यामुळे इकडे बटाटो कापला आहे. दिस इज द पोटॅटो, दिस इज द टोमॅटो, दिस इज द ऑनियन, दिस इज द हरी मिर्च. आचार्य आजचा हा बिर्याणी मसाला आणलाय का, चव येते मस्त. तर ना हा आहे पुदिना. कंदिया टाको, कंदिया लय झालाय कांदा. रोज येतो घातील वर नाही कांदा आणि ना चव येते मस्त. नाही लई नाही ती लई होईल. टाक जाऊ दे. थोडासा कमीच राहू दे. दे टाकून ती कमी होईल आपल्याला. आपण लई कमी होऊन जातं ते मस्त. डालो मस्त चालू आहे. तुम्ही तिकडे व्हा, मध्ये मध्ये नका येऊ. बॅचलर असल्याची हेच फायदे बाबा. मस्त सॉंग मस्त बनवणं. आचार्य आपला महागाचा आचार्य 1200-1300 रुपये घेतो तो बनवण्याची बाहेर. घे पण त्याच्यात पातील्याला पकडा. 8-9 जण आहे राईस बनवायला. होणार नाही ना भुरलाय. नाही होईल बरोबर होईल. भारतीय लोकांचं जेवण झालंय. वर जाईन पाणी टाकावं लागेल. हा हे काय पाणी मी घालू, पाणी घालू. हा पाणी टाक. टाक एवढे दोन्ही कांदे. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलचे हे एकही सदस्य नाही बघा, सगळे अनसबस्क्रायबर आहे माझे. 66 5 वर्षात 66 कॉस्ट टाकायची का. जबरदस्त झालंय, जबरदस्त. मी तर डायरेक्ट आहे ना 2-3 ताटं खाणार आहे डायरेक्ट. मी राईस बनवलेला होता आणि राईस उरला होता आमचा, तर आम्ही इथं काकाला आणून दिलं. हे काका लोक 3-3 दिवस झाले जेवलेले नाही राव मित्रांनो.
आम्ही सहजच सुचलं, आमची ताई बोलली की उरलेला भात फेकून देण्यापेक्षा नेऊन द्या, आम्ही आणून दिलं राव. तर कोणाचे असंही जेवण उरत असेल ना, कोणी कुठेही असं बिचाऱ्यांना देत जा. तर बघा हा दादा पण इकडे, मी चेहरा वगैरे नाही दाखवत, पण कसं हे द्यायला पाहिजे राव, उरलं सुरलेलं फेकून देण्यापेक्षा. भारी वाटलं आज, म्हणजे फेकून देण्यापेक्षा गोरगरीब तरी खातील. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास कॉमेंट करा.